कसे ते पाटिया रग्गेल झार पाटी आहे ती पाटी आहे पण लागा काय करायचं या बायकोना नेमका गाणा गाठला हाणला ती काय हाणला काय अण्णा असं करायला लागले काल आबाला फिर हाणला काल आबाई जर नडगीच सवाळली बोट असल्यामुळं आता लेकीला हाणलं जावायला हाणलं आता आता कोण कुठं त्या ढेकावर टाकी जात हे लांब पडते जाऊ दे कुठं जाऊ दे जाऊ दे मग जाऊ त्या ढेकावर टाका जात टाक त्याच त्या ढेगाव हा टाक त्याच होई मोठा ढेक तसा आज तिथे हा येतो बघा रे कसं मळा रान हिरवगार दिसते आपल्याला 2 गावात जमल्या द्या 2 गावात जमले द्या ए कटपळत नाही याचकदानीच आहे जवळ आहे की आपल्या नंबराला चिटकूनच कटपळची हद्द आहे लोटेवाडीची पण हद्द ह्या बांधापासून पलीकडे लोटेवाडीची हद्द लागली हे आपला नंबर आचकदानी हद्दीत पलीकडे कटपळ हद्द तीन गावाचे हा हिथनं ह्या बांधापासून खाली लोटवाडी लागली हा असं दलित त्यांचं ग्रामपंचायती कुठं आहे असं दलित ह्याला नुसती मराठी शाळाच आहे का इथं हा इथं फक्त मराठी शाळाच आहे पाण्याची टाकी हा गाव असल्यावर आहे की पण बेंद वस्तीला शाळेला येत होती की पहिलीच्या आधी बालवाडीला आम्ही इथे येत होतो लय दिवसापासून नाही आपल्या आमच्या चुलत्याने तर 11 वर्ष काढली 11 का 13 14 वर्ष काढली ह्या बेंद वस्तीवर सायकलवर मस्त मामा इथं शेरवाडीला होतं कटपळ पैसे शेरवाडीला होतं पहिल्या स्टार्टला शेरवाडीला होतं नाही हा माळशेरला पुन्हा शेरवाडीला आहे ना बदली करून डोंबाळवाडीकडं एकच फरक होतं की अण्णा होती का आज होती का नाही सगळं म्हणलं तर आज होतही नाही होईल असे जायचं म्हणलं तर नाही होत नाही पोरांची शाळा त्यांची बायको दवाखान्यात न्यायची नाही आता ह्याच्या बायकोला किती आजारी आहे बघायचे आज ती खाल्लं चढायला लागायचं कारण त्या दवाखान्यामुळे 3 लाख त्यांना जावं लागतं पुन्हा शाळा सुट्टी करायची वगैरे आजी म्हणाल काय नेले थापाडा तुम्ही वगैरे अशीला काल म्हणला होता मला का माहिती त्यांना दुसऱ्या दिवशी जायचं लांब फेकण्यापेक्षा आणलं तिथल्या तिथं गोळा कर जाऊ फेकण्याला तुला पायावर माझ्या हातावर लागते पायावर किती डिग झाले तर 1 2 3 4 5 6 आता हे 7वा डिग चालू आहे नाही आजचा किती 1 2 हे 3रा चालू आहे काल किती घेतलं होतं 1 2 3 4 घेतलं होतं
काय मावशी इच्छू निघाला का? असं खालचं जाता जात वर. उचलू का हे पटापट? हा उचल की. मोठा लय उचल नको खाली बघत जा बका बका तसा आणि जसं जोरात देऊ नको कमरेला इसका बसतोय जवळ जाऊन टाक. मोठ्या दगडाला जोरात देऊ नको. दगडी दगडी एक नंबर आहे ती दिखणी पण. ते लगेच करायचं. बरं आहे का? काय लागायला आयुष्य गेलं का दगडात आपलं. अजून हायतच काढायचं. आपण मी तर लगेच झालं असं दगडच दिसतीये. बरं पायचं कमी पण दगडाचं कामच लय. कुचकी दगड आहेत काय काय. दाखव अन्नाला पुन्हा राहील तसंच. मी दगड टाकली तरी काय वर टाकणार. बघा हे काळा काळा डोकड्या. बघा हे डोकड्या दिसला का? हा त्या डोकड्याला मागं ठेवायला अजून येतलंच नाही ना तिथं. हे जवळ मोठं मोठं आहे तुझ्याजवळ. हिरवाळा आहे म्हणून जरा बरा आहे, नाही तर लगा उन्हाळ्याचं काय खरं आहे माळाला. दगड हाताला पाडन, अंगाला बी पडन. सणा नाही जा हिरवाळा बरं वाटतंय काम करायला. कुठला पण ही कोपरा ही काढला थोडा थोडी होती ही जाऊ दे शेजणी अशीच. ही बघा इथं. पाठीभर पण नाही. पाट्या धरून कोण उचलायचं? मित्रांनो बरं आहे का काम? असं आहे का तुमच्या गावाकडं? आयला काळ्या रानात राहिलेल्या माणसांचं बरं आहे आपलं. आणि ह्यात पावसाळ्या सीझन मध्ये दगडी असायला मजा तुम्हाला येते. म्हणते की तुमच्या दगड एवढी कुठनं आले? कुठनं आले सांगा तसं. असतं बरं ट्रॅक्टरला पैसा आहे ना. जेसीबी पुन्हा हे कराय. चला, व्हिडिओचा नाही का? चालू आहे ती बघा अशी दगड उचलायला. मला नवरा म्हणतोय आधीच ईर्ष्या करतील, काम होत नाही. 5 मिनिटं बसायचं नाही, इकडे तिकडे पाणी पिण्याचं कामाला लागायचं. कसं काम होत नाही, कोण काम होत नाही म्हणतंय बघूच.